चला तर मग आज बनवूया चिकट न होणारी भेंडीची भाजी. आपण इथे एका पॅनमध्ये तेल घालून घेतोय, ते गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी घातल्यानंतर त्यात काहीच घालायचं नाही, डायरेक्टली आपण भेंडी घालणार आहोत. जी आपण भेंडी चिरतो ती 15 ते 20 मिनिट तशीच चिरलेली राहू द्यायची. आता भेंडी घालून घेतल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित हलवणार आहोत. त्याच्यामध्ये काहीच घातलं नाही, व्यवस्थित हलवून घेतलं 5 ते 10 मिनिट. नंतर त्याच्यामध्ये आपण मीठ घालतो, नंतर लाल तिखट, नंतर काळं तिखट, नंतर आपण थोडीशी चिमूटभर हळद घालतो आणि गरम मसाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकतो. आणि आपण याला व्यवस्थित हलवणार आहोत. तुम्ही पाहू शकता की ते याला तिखटपणा थोडासाच राहिलेला आहे. याला व्यवस्थित हलवून घ्यायचं बारीक गॅसवरती. आणि नंतर शेवटी याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की किती सुटसुटीत आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. टिफिनसाठी तुम्ही ही नक्कीच बनवू शकता.